परंपरेनुसार गौरीचे पूजन, महिलांचे जागरण, कीर्तन, नाच आजही संस्कृतीने आहे। गणपती उत्सवामध्ये गौरीचे आगमन व कोकणात कुळाचाराप्रमाणे चालत आलेली पारंपरिक पूजेला महत्त्व असते। त्यालाच अनुसरून आजही परंपरेनुसार गौरीची पूजा करत नैवेद्य दाखवण्यात आले। महाड व पोलादपूरमध्ये ठिकठिकाणी पूजा करत गौरी जागवण्यात आल्या। या सणासुदीला महिला वर्गाचा उत्साह शिगेला पोचलेला दिसून येत होता। गावागावात महिलांनी गौरींची पूजा करत ओवसा साजरा केला व रात्री महिला वर्गाने पारंपरिक मंगळागौर सादर करत जागरण केले। महाडसह पोलादपूरमध्ये 931 गौरींचे आगमन व पूजन करण्यात आले। यापैकी 530 गौरींचे पोलादपूरमध्ये रीतिरिवाजानुसार आगमन पूजन करण्यात आले। त्याच धर्तीवर महाड तालुक्यातील 401 गौरींचे पूजन करण्यात आले। गौरी पूजनाकरता सकाळपासूनच महिलांची धावपळ सुरू होती। कोकणात आणि विशेषतः ग्रामीण भागात उत्साह व आनंदी वातावरणात महिलांनी गौरी रानफुले, वेण्या, फण्या नदी व खाणींवर घेऊन जात त्यांना स्वच्छ धुवत त्यांची टोपलीमध्ये आकर्षक मांडणी करत वाजत गाजत घरी आणल्या जातात। तर शहरी भागात इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वाजत गाजत गौरीचा गृहप्रवेश होतो। यंदाच्या वर्षी विधिवत पूजन करून दुपारनंतर घरोघरी गौराई विराजमान झाले। फळ, पान, फुलं, तांब्याच्या घागरी यांची आकर्षक सजावट केल्याने देवीचे मनमोहक रूप लक्षवेधी ठरत होते। कोकणातील अनेक भागात गौरीच्या आगमनानंतर ओवसा भरला जातो। ओवसा म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे। काही लोक ओवशाला ववसा असंही म्हणतात। कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते। लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्वा नक्षत्रामध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे। यंदाची गौरी ही पूर्वा नक्षत्रात आल्यामुळे सगळीकडे नववधूंच्या पहिल्या ओवसाची लगबग पाहायला मिळते। लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यानंतर ती प्रत्येक वर्षी गौरीसमोर तिचा ओवसा भरू शकते। जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा झाला नाही तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते। म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो। ओवसा भरणे म्हणजे ओवसणे, ओवाळणे असं आहे। ओवसा भरणे म्हणजे लग्न झाल्यानंतर नववधू आपल्या सासरच्या कुळात प्रवेश करते। ती नववधू यापुढे सासरचे कुळ पुढे घेऊन चालणार आहे। त्यानंतर सासरच्या प्रत्येक सणावारात आणि समारंभात त्या नवीन सुनेला मान सन्मान मिळावा या उद्देशाने हा ओवसा भरला जातो। त्याचप्रमाणे गौरीला आदिशक्तीचे रूप मानले जाते। गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते। गौरीची पूजा अर्चन करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो। तसेच सूप घरातील सुबत्तेचं लक्षण मानले जाते। भरलेले सूप देणे हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं। या निमित्ताने ही सूपे वाटताना घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोरा मोठ्यांची ओळख करून दिली जाते। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।